हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे की तुम्ही पोलीस भरतीची जी ॲड निघाली आहेत 15,000 पदांसाठी, त्याचं जे आपल्याला माहीतच आहेत की पहिले शारीरिक चाचणी होणार आहेत आणि त्यानंतर पेपर कंडक्ट होणार आहेत. तर शारीरिक चाचणीची जे थोडीफार हे होत आहे, गडबड होत आहेत की 20 जानेवारीनंतर होत आहेत म्हणते. पण मित्रांनो, तसा काही GR आलेला नाही. आणखी तो जो GR आहे सध्या तो फक्त औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या डिस्ट्रिक्टसाठी लागू केलेला आहे. फक्त त्या डिस्ट्रिक्टवाल्यांनी जो तिथला जो पोलीस स्टेशनचा जो एस पी साहेबात जो पोलीस आयुक्तालयपदी जो मोठे ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं आहे फक्त तो नियमचा तो जो GR आहे तो फक्त औरंगाबाद याच जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. बाकीच्या जे 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये ते बाकीच्या जिल्ह्यासाठी तो GR लागू पडत नाही. त्या GRमध्ये असं सांगितलं आहे मित्रांनो की जी 20 तारखेच्या समोर जेव्हा जी फिजिकल टेस्ट जे कंडक्ट होणार तर त्याची तुम्ही तयारीला लागावा. ग्राउंड व्यवस्थित करा, कचरा साफसूफ करा आणि जे व्यवस्था करायची आहे, शौचालय आणायचे आहेत किंवा वगैरे वगैरे जे कोणती बी तयारी करायची असतात ते तयारी तुम्ही करणं सुरू ठेवा, असं त्यांचं ते SP साहेबांच्या तिथल्या म्हणणं आहेत. तर तो GR सध्या आपल्या अमरावती डिस्ट्रिक्टसाठी किंवा अदर डिस्ट्रिक्टसाठी लागू पडत नाहीत. तो फक्त ॲप्लिकेबल पडतो औरंगाबाद डिस्ट्रिक्टसाठी. इतकंच सांगितलं आहे त्या GRमध्ये, फारसं काही भरपूर सांगितलं नाही. तर मित्रांनो, मी आशा करतो तुमची जी तयारी चालू असणार फिजिकल चाचणीसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने चालली असणार अशी मी आशा करतो. मित्रांनो, तुम्ही जी तयारी करतायत ते सायमल्टेनियसली करत चला. ॲट अ सेम टाईम फिजिकलकडे सुद्धा लक्ष द्या. 1600 गोळाफेक 15 मार्क्ससाठी आणि त्यानंतर 100 मीटर ह्या ज्या तीनही ज्या घटना आहेत किंवा ज्या स्टेप आहेत म्हणू शकतो आपण, तीनही स्टेपचे प्रत्येक दिवशी तुम्ही समांतर पद्धतीने आणि योग्य त्या रीतीने टाईम देऊन प्रॅक्टिस सुरू ठेवा. आणि त्याचसोबत नाईटला पोलीस भरतीची जे पेपर आहेत जास्त करून मित्रांनो PYQ सोडवण्याचा प्रयत्न करा. PYQ सोडवल्यानं काय होणार, जो तुमचा माइंडसेट आहे ते माइंडसेट तुम्हाला लक्षात येणार की पोलीस भरती जे पेपर जे काढतात त्यांचा माइंडसेट कुठपर्यंत आहे, कोणत्या अराऊंडपर्यंत आहेत, कोणत्या झोनपर्यंत आहेत, कोणत्या झोनमधले ते क्वेश्चन विचारतात आपल्याला त्या डिस्ट्रिक्टसाठी. यामध्ये खूप जण आता असे सुद्धा असणार की ज्यांनी बऱ्याचदा पोलीस भरती दिलेली असेल, कोणी 2दा, कोणी 3दा, कोणी 4दा, कोणी 5दा. तर त्यांनासुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा सोबत PYQ टेस्ट आणि फिजिकलची तयारी सोबत करा. कोणी म्हणतात मी आता तयारी करतोय आणि नंतर मग फिजिकल झाल्यावर मी पेपरची तयारी करतो, असं करू नका मित्रांनो. सिलेबस हा छोटासा नाही आहे आणि 100 मार्क्सच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही तुक्के मारता हा तुमचा स्वतःचा एक निर्णय झाला. पण तसं करू नका. तुम्हाला जर वर्दीत यायचं असेल, जी वर्दी बनून तुमच्या अंगाला काटे येतात, ज्यांना खरंच मला वर्दी पाहिजे असं वाटते, मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही तसं करू नका. फिजिकल झाल्यावर मी पेपरचा अभ्यास करणार, तसं करू नका मित्रांनो. गोष्ट अशी आहे की जो सिलेबस हा खूप मोठा आहे आणि त्याला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत आपल्याला लर्न करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत लर्न करणं नाही. मग मी आता पहिले फिजिकलची तयारी करतो, फिजिकल जर निघालं नंतर मला पेपरला बोलावलं मी तेव्हाच अभ्यास करणार, असं करू नका मित्रांनो. हे जे येतात ना, तुम्ही हे जे निर्णय घेतात ना, हे मूर्खामध्ये येतात.
हा लास्ट चान्स आहे मित्रांनो. काही जणांचे वय आता बाद होणार, यानंतर मी सांगतो आणखी 3 वर्ष भरती निघणार नाहीत. या अगोदर 2022ला निघाली होती भरती. डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची वैधता होती आणि जानेवारीमध्ये फिजिकल कंडक्ट केलं होतं त्या भरतीचं. आणि आज जे 2025 संपत आहे, 2026 पूर्ण 3 वर्ष झाले मित्रांनो की भरती निघाली नाही. मी त्या अनुभवावरून सांगतोय की यापुढे सुद्धा 3 वर्ष भरती निघणार नाहीत पोलीस भरती. म्हणून मी जे इच्छुक विद्यार्थी आहेत, जे खूप मनापासून, मनाच्या हृदयाच्या कोपऱ्यापासून जे प्रयत्न करतात फिजिकलसाठी आणि पेपरांसाठी, ते सोबत चला. सकाळचा आणि जो इव्हनिंगचा टाईम आहे तो पूर्णपणे फिजिकलसाठी द्या, गोळाफेकसाठी द्या. आणि त्यानंतरचा जो दुपारचा टाईम उरतो तुमचा आणि नाईटचा टाईम उरतो, त्यासाठी पूर्णपणे मॅथमॅटिक्स, रिझनिंग, त्यानंतर जनरल ॲबिलिटी, रिझनिंग, ज्या गोष्टी आहेत, जो तुमचा सिलेबस आहे, भौगोलिक जो कोणता बी सिलेबस आहेत, मी त्यावर जर तुमची कमेंट असणार की यावर बनवा, तर आजकाल खूप माझे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा असं बोलण्यासाठी मी ते सिलेबसचं हे नाही सांगत तुम्हाला. आजकाल खूप कंडक्टिव्हिटी जी आहेत, प्रोडक्टिव्हिटी जी आहेत, जाहिराता तुम्ही कुठेही यूट्यूबवर सर्च करा, मिळणारच तुम्हाला, अनेक व्हिडिओ मिळणार. पण तुम्हाला समजलं पाहिजे कोणते व्हिडिओ पाहावे आणि कोणते व्हिडिओ नाही पाहावे. कोणी व्हिडिओचे व्ह्यूज मिळाले पाहिजे म्हणून जास्त त्यामध्ये माल मसाला लावून व्हिडिओ फुगवून सांगतात किंवा असं करतात, तसं करतात. आणि तसं करू नका. जे व्हॅलिड आहेत, जी व्हॅलिड इन्फॉर्मेशन आहेत त्याचकडे लक्ष द्या, बाकीच्या इन्फॉर्मेशनकडे लक्ष देऊ नका. हे माझं सेल्फ मत झालं. बाकी तुमच्याकडे आहेत, तुमचा मोबाईल तुमच्याकडे आहेत, कोणते व्हिडिओ पाहावे, कोणाचे पाहावे, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड्स आहेत. मी चांगलं जे गरिबाचे विद्यार्थी आहेत, जे माझ्यासारखे विद्यार्थी आहेत, त्यांना सांगू इच्छितो की कांगणे सर आहेत, त्यानंतर कराळे सर आहेत, हे जे 2-3 लोक आहेत ना, यांना तुम्ही फॉलो करू शकता किंवा मग त्यांचे बॅचेस खूप स्वस्त्या आणि योग्य दरात मिळतात. आणि त्यामध्ये मी सुद्धा करत आहे त्यांची बॅच म्हणून सांगतो आहे. आणि योग्य पद्धतीने शिकवतात. जे 12 आणि 15 ते 17 ऑगस्टपर्यंत त्यांनी ऑफर दिलं होतं, फक्त 20 रुपयात बॅच. त्यामध्ये 5 टेस्ट होत्या. पूर्णपैकी कोणतीही टेस्ट असो, डिफेन्स, MPSC, UPSCच्या सर्व 20 रुपयात त्यांनी दिल्या होत्या आणि ते अनव्हॅलिडेट होत्या. त्याला एक वेळा पैसे दिले की ते अनलिमिटेड पाहू शकत होते, तुम्ही अनलिमिटेड सॉल्व करू शकत होते. जेव्हा त्यांनी घेतल्या ते ठीक आहेत, पण आता त्या गोष्टीची किंमत वाढली आहे. आतासुद्धा तुम्हाला ते 50 ते 200 रुपयामध्ये सर्व बॅचेस मिळून जाणार. तर घेऊन घ्या. मी आशा करतो तुम्ही घेऊन घ्या. घेतल्या असेल, अभ्यास करणार असेल, जो विद्यार्थी मित्रांनो पहिलेपासून जो तयारी करतायत, जो मनापासून तयारी करतो, तो नक्की काढतोच. त्याला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नसते. तो इवन फोनसुद्धा दूर ठेवतो. त्याला माहीत असतो की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मोबाईलपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर एक नोकरी रोजगार पेपर येतो, जो आठवड्याला एकदाच येतो. नाथे पब्लिकेशनकडून येतो तो पेपर मित्रांनो 15 रुपयाला आहेत आठवड्याचा. त्यामध्ये असं मार्गदर्शन दिलं राहतात ना मित्रांनो, जर तो पेपर तुम्ही पूर्ण वाचला तर तुम्हाला इकडं यूट्यूब किंवा वगैरे जे आहेत त्या गोष्टीची तुम्हाला गरज भासणार नाही. त्यामधून सर्व तुमची जी जनरल अवेअरनेस आहे त्याची पूर्ण तयारी होऊन जाणार, भूगोलची होऊन जाणार आणि गणिताचे PYQ, पोलीस भरतीचे PYQ, टेस्ट सिरीज सर्व त्या पेपरमध्ये येतात मित्रांनो. आणि विशेष म्हणजे त्या पेपरमध्ये मोटिवेशनल खूप येतात. तुम्ही जर ते मोटिवेशनल कोट्स वाचले ना त्यांचे मनापासून, तर तुमचं आपोआप अभ्यासामध्ये मन लागणार. आजच्या ज्या काळामध्ये जे आहेत, जे विद्यार्थी फार करून मोबाईलकडे खूप व्यसनी झाले आहेत, खूप आहार लागला आहे. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल, झोपायच्या अगोदर मोबाईल, फक्त मोबाईल असतात. 2-3 GB डाटा त्यांना कमी पडतो, अनलिमिटेड डाटाचं पॅक मारतात. तर या मोबाईलपासून दूर राहा, जेणेकरून तब्येतीवर लक्ष द्या. तुमची जे हेल्थ केअर आहे, फिजिकल फिटनेस आहे, त्याकडे लक्ष द्या. ऐन नाही तर मग कोणी गाडी चालवतात अशा ह्याच्यात. येत्या फेब्रुवारीपासून असं मला वाटते आणि माझा अंदाज आहे हा की फेब्रुवारीपासून आपलं फिजिकल सुरू होणार. पुणे,
मुंबई या दोन जे आहेत, पुणे मुंबई हे दोन जे आहेत ना डिस्ट्रिक्ट, या डिस्ट्रिक्टचं सोडून हे थोडे उशिरा होत असतात. पहिले जे जिल्हे आहेत या त्याच्या खालचे जे जिल्हे आहेत त्या खालच्या जिल्ह्यांचे पूर्ण पहिले फिजिकल टेस्ट होऊन जातात आणि त्यानंतर मग मुंबई आणि पुणेचं होत असतात. मुंबई आणि पुणे यासाठी खूप मोठ्या संख्येमध्ये फॉर्म फिलअप केले आहे विद्यार्थी मित्रांनी, जागा जास्त असल्यामुळे. पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो, असं काही नसते. जर तुमची तयारी तगडी आणि चांगली मजबूत असेल पेपरची आणि फिजिकलची, तर तुम्ही कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये जा मित्रांनो, तिथे तुमचा नंबर पक्का असतोच. आणि मी प्रेफर करतो आहे तुम्हाला की होम डिस्ट्रिक्ट सोडून जर ज्यांनी फॉर्म भरला असेल ना, त्याचा 1% जो आहे लागण्याचा तो कमी आहे असे मला वाटते मित्रांनो. जो आपला होम डिस्ट्रिक्ट आहे तिथे आपण म्हणजे टायमावर पोचू शकतो आणि आपली जी हालअपेष्टा आहे ती होऊ नाही शकत. काही हरकत नाही, तुम्ही भरला मुंबईला, खूप जणांनी भरला, जास्त खेड्यातल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मुंबईकडे जास्त भरला, मुंबई आणि पुण्याकडे, तिथे जागा जास्त असल्यामुळे. त्यानंतर मीरा भाईंदर म्हणून सुद्धा आहे, तिथेसुद्धा भरलात. पण माझं असं मत होतं एक वैयक्तिक की स्वतःचा जिल्हा सोडून कशाला दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जायची गरज आहे. ते आपल्या जिल्ह्यात भरतात, आपण त्यांच्या जिल्ह्यात भरतो. हे जी आहेत ना चेंजिंग तुमची, ते एक तुम्हालाच कुठे एक तर ते फायदेशीरसुद्धा पडू शकते किंवा मग ते घातकसुद्धा होऊ शकतो, तुम्हाला नुकसानकारकसुद्धा घडू शकते. तर त्यात काही हरकत नाही आहे. पहिले कसं होतं मित्रांनो, 2023च्या भरतीमध्ये काय झालं होतं, कोण जे मुलं आहेत त्यांनी 6-6, 5-5, 3-3 त्यांच्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरले होते. वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टसाठी वेगवेगळे फॉर्म भरले होते. पण आता तसं झालं नाही आहेत मित्रांनो. आता तुमचा आधार कॅप्चर करते, ते आधार डिटेक्ट केल्यावर ते तुम्हाला सांगूनच देतात की तुम्ही यानंतर तुमचा आधार डिटेक्ट झाला आहेत बा, म्हणून तुम्ही दुसरं अकाउंट ओपन करू शकत नाहीत म्हणून. यावर आता बोलून काही फायदा नाही, पण तरी सांगतो. तेव्हा कसं करत होते भरणारे, जिथं जागा जास्त होत्या तिथं तर फॉर्म भरतच जाय आणि जो आपला होम डिस्ट्रिक्ट होता त्यालासुद्धा सोडत नव्हते, तिथेसुद्धा ते फॉर्म भरत होते. तर हा त्याचा हे झाला, तेव्हाचा माइंडसेट झाला होता. आणि हे त्यांना मी सांगतो आहे मित्रांनो, हे ते त्या डिपार्टमेंटमधले लोकच सांगत होते त्यांना, जे जवळचे विद्यार्थी होते, त्यांची मुलं बाळं होते, त्यांना सांगत आहे. आणि तिथून त्या गोष्टी फुटत होत्या मित्रांनो, की आम्ही इतके 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, 6 फॉर्म भरले. साहजिकच आहेत. मग जो मेहनत करतो विद्यार्थी आणि त्याने जर एकच फॉर्म भरला असेल आणि त्याच्या खालचा जो विद्यार्थी आहे त्याने 4-5 फॉर्म भरले असेल, तर त्याची जी शक्यता राहते, प्रोबॅबिलिटी राहते, ती लागण्याची वाढते. त्याला संधी जास्त मिळतात. आणि ज्यांनी एकच फॉर्म भरला राहतो त्याच्याजवळ एकच संधी असतात. फरक पडतो ना. तर त्यामुळे यावर्षी या भरतीला शासनाने ती जी आहेत ती बंद केलेली आहेत. आणि मी माझ्या मताने ती चांगलं झालं आहे की गरिबाचं भलं होतं. जो विद्यार्थी जास्त मेहनत करतो त्याला यश मिळणे सोपं झालं आहे. फक्त ॲट वन टाईम एकच फॉर्म भरण्यासाठी हे चांगलं झालं आहे असं मला वाटते. बाकी तुमचं मत काय आहे ते मला तुम्ही सांगू शकता. तर माझं असं म्हणणं आहे की जी भरती होणार, फिजिकल टेस्ट होणार, ते तुमची मला वाटते फेब्रुवारीपासून सुरू होणार, फेब्रुवारी या मंथपासून. आणि तिथून ते कमी जास्त 25 ते 30 दिवस चालणार, हा माझा अनुभव आहे. एका दिवशी 1000 विद्यार्थ्याची ही फिजिकल टेस्ट होत असतो. आणि तिथून 25 ते 30 दिवस तुमची फिजिकल टेस्ट चालणार. आणि ते टेस्ट झाल्यानंतर लगेच तिथून 15 ते 20 दिवसानंतर तुमची पेपरसाठी तुम्हाला मेल येणार. तुम्ही पेपरसाठी इलिजिबल आहात बा म्हणून. जर तुम्ही मार्क चांगले मिळवले तरच फिजिकलमध्ये जर तुम्ही मार्क चांगले मिळवले तरच तुम्हाला पेपरसाठी त्यांनी इलिजिबल ठरवणार ते, नाहीतर अदरवाईज तुम्हाला पेपरसाठी इलिजिबल ठरवणार नाहीत. त्यामुळे म्हणतो आहे की प्रथम जे आहेत फिजिकलकडे द्या लक्ष. आणि ज्याला स्वतःवर आत्मविश्वास आहेत ना, घोडा, रनिंग आणि 100 मीटर, म्हणून म्हणतो आहे 15, 15 आणि 20, 50 मार्क्ससाठी आहे ते फिजिकल तुमचं आणि 100 मार्क्ससाठी आहेत पेपर तुमचा. इन पेपर देअर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. पेपरमध्ये अजिबात निगेटिव्ह मार्किंग नसते तुमच्या. तर जे तुक्के मारतात ते तसेच खाली होऊन जातात असं मला वाटते. कारण की पोलीस भरतीमध्ये हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थीसुद्धा पेपर भरतो, ॲडव्हान्स लेवलचे विद्यार्थीसुद्धा पेपर भरतो, ज्याची परिस्थिती हालाकीची आहे. त्यांचं एक ध्येय असते की मी सुरुवात
इथून जरी केली शून्यातून, जर माझा बेस पक्का झाला तर नंतर मी पुढं प्रगती करू शकतो, जर माझं इन्कम सुरू झालं तर या कारणाने काही काही विद्यार्थी आहेत आणि तुम्ही पाहिलेले सुद्धा असेल 2003, 2004, 2003, 2005 या सालचे सुद्धा विद्यार्थी लागलेले आहेत 2023च्या भरतीला. तर त्यामुळे मी असं म्हणतो, हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, दररोजची प्रॅक्टिस चालू ठेवा, सकाळ संध्याकाळ बोथ टाईम, दोन्ही टाईमाला, आणि जो मधातला टाईम मिळतो दुपारचा, आफ्टरनून, आणि इकडे नाईटचा 12पर्यंत सहज अभ्यास चालू ठेवायचा. जर तिकडून सकाळी तुम्ही लवकर उठत असाल तर कमीत कमी 10 ते 11पर्यंत आपलं पूर्ण झालं पाहिजे आणि 11 वाजता आपण झोपलं पाहिजे. आणि फोनमध्ये कमी व्यस्त राहा असं मी म्हणतोय तुम्हाला मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. ही जी संधी आली यानंतर संधी ही येणार नाहीत. ही संधी 3 वर्षे येणार नाही. 3 वर्षाचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही नुकसान बघजा, नाही तर मग आपल्याला फवारा मारावाला जावं लागेल. त्यामुळे म्हणतोय मी की जे शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत, ते जे गरिबांचे विद्यार्थी आहेत माझ्यासारखे, विशेष करून ते भरतीकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही करू शकतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. एक विश्वास स्वतःच मध्ये तयार करा, मी करू शकतो. जास्तच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सुद्धा नाहीत आणि एकदम डीपमध्ये सुद्धा नाहीत, जास्तच डिमोटिवेटसुद्धा व्हायचं नाही. तुम्ही करू शकता, एक विश्वास ठेवा. त्यानंतर पेपर काही फारसा कठीण नसतो, पण सिलेबस पूर्ण करणं आवश्यक आहे. विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कानं तुमचा रिझल्ट जाते. मग तुम्ही ते हे करतात, वेटिंग लिस्टसाठी वाट पाहतात. मग वेटिंग लिस्टची वाट कशाला बघायची, जर इथूनच तयारी आपली चांगली असली तर. गोळाफेकची प्रॅक्टिस करा तंतोतंत, आणि हा भ्रम काढून टाका डोक्यातून की क्लासेस लावल्यावरच किंवा मग फिजिकलचे क्लासेस लावल्यावर, अकॅडमी जॉईन केल्यावरच मी जॉईन होऊ शकतो. ज्याची परिस्थिती नाही आहे, जो जसा त्या गोष्टीला महत्त्व देतो, तुम्ही द्या महत्त्व, तुमच्या पद्धतीनं महत्त्व द्या, काम करून द्या. असं नाहीत की काम केलेले विद्यार्थी लागत नाहीत, पार्ट टाईम जॉब केलेले विद्यार्थी लागत नाही, असं नसतात. पण तुम्ही ते सिद्ध करा, तुमच्या परीने सिद्ध करा, ते सिद्ध करून दाखवा. मग जे तुम्हाला जे म्हणत होते ते सुद्धा म्हणाल की यांनी, ह्या व्यक्तीने करून दाखवलं, जो बोलत होता त्यांनी ते करून दाखवलं त्याच्यात. असं मी पाहिले असे विद्यार्थी जे जॉब करून सुद्धा लागलेले आहेत, मोठ्या मोठ्या अधिकारीपदी गेलेले आहेत. आणि जे मी सांगतोय नाथे पब्लिकेशन नोकरी रोजगार संदर्भामध्ये येते ते बरेचशेपैकी खरं असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये जॉब करून सुद्धा विद्यार्थी हे अधिकारी झालेले आहेत, खूप मोठे. आणि आपल्यापेक्षा गरीब हालाकीचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा खूप मोठे अधिकारी आज झालेले आहेत. कशामुळे, तर त्यांच्या त्यांच्या सातत्यामुळे, मेहनतीमुळे, स्ट्रगलमुळे, स्मार्ट वर्कमुळे. या सर्व गोष्टी त्यांनी सोबत नेल्यात, ब्रेक देऊन नाही केल्यात, सातत्याने केल्या त्यांनी. काम करा ना तुम्ही, जॉब करा, जर परिस्थिती नसेल नक्की करा, पण सोबत जितका याला टाईम द्यायला पाहिजे तितका टाईम पण द्या. जितका या गोष्टीला टाईम द्यायला पाहिजे तितका टाईम पण द्या. आता तुमच्याकडे फक्त आजची 25 तारीख आहेत विद्यार्थी मित्रांनो. 30 ते 35 दिवस आहे तुमच्याजवळ. 35 ते 40 दिवस पकडा, जास्तीत जास्त 35 ते 40 दिवस आहे तुमच्याकडे. ते 35 ते 40 दिवसामध्ये फिजिकलची तयारी जास्त वाढवून द्या. फिजिकलची तयारी जास्त वाढवून द्या, इन्क्रीज करा. आणि सकाळचा जो डाएट आहे तुमचा तो योग्य नियंत्रित पद्धतीने खा. नाश्ता करा, जेवण करा. जो डाएट आहे तुमचा तो व्यवस्थित ठेवा. फिजिकल बॉडी तुमची अशी हे ठेवा, एकदम ऐदी बनू नका, आळशी बनू नका. थोडीशी हे राहा, हालचाल करत राहा. म्हणजे सकाळी लवकर उठा. जर सकाळी लवकर उठले तुम्ही तर तुमचं दिवस पूर्णपणे चांगला जातो. विद्यार्थी मित्रांनो, थंडीला घाबरू नका. थंडी लागते तर लागते, त्यात काय. थंडी 2च महिने आहे. एक वेळा तुमची लाईफ सेट झाली की झाली. मग झोपा तुम्ही, मग कोणी तुम्हाला काही म्हणणार नाहीत. पण सर्वप्रथम जे आहे त्या गोष्टीला तुम्ही सर्व महत्त्व द्या असं मला वाटते. ठीक आहे, मी सांगितलं तुम्हाला जी फिजिकल टेस्ट होणार आहे ती मला असं वाटते की फेब्रुवारीपासून होणार. फेब्रुवारीच्या मंथमधून फर्स्ट वीकपासून. त्यानंतर तिथून 1.5 ते 1 महिना फिजिकल चालेल, फेब्रुवारी पूर्ण. आणि तिथून 15 ते 20 दिवसानंतर तुमची लेखी परीक्षा असणार पोलीस भरतीसाठी. तर सर्वांच्या आवडतीची जी पोलीस भरती आहेत आणि सर्वात जास्त यामध्ये लोक फॉर्म भरत असतात.
कारण की बारावीवरच असल्यामुळे तर घाबरायची काही गरज नाही. इतके फॉर्म आले, एवढे फॉर्म आले असं काहीही पकडू नका. यामध्ये अर्धे तर त्या यासाठीच कटून जाते फिजिकलसाठी. त्यानंतर राहिलेले जे आहेत पेपरमध्ये सुद्धा डोंगा डुबतो कोणाकोणाचा, नाही जमत कोणाकोणाला. पेपर जितका जर अभ्यास केला तुम्ही, जे अभ्यास केला तेच आलं तर तुमच्यासाठी तो पेपर सोपी. जर अभ्यास केला तुम्ही दुसरा आणि पेपरमध्ये जर दुसरं आलं तर ते तुमच्यासाठी अवघड वाटते ना. त्याचमुळे तसंच म्हणतोय, पूर्ण अभ्यास करावा लागेल तुम्हाला. बघा, प्रत्येकाचं एक मत असणार आहे, कशी तयारी करावं, काय करावं. आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतोय. काही अडचण असली तर मला विचारा. मी नक्कीच तुमचे जे क्वेश्चनिंग आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन, सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.